नमस्कार मित्रांनो, आपल्यासाठी आता खुश खबर आहे। समाज कल्याणची भन्नाट योजना आलेली आहे। लाभार्थ्यांना आता मिळणार आहे झेरॉक्स मशीन, सायकल, कडबाकुट्टी, ई रिक्षा, MSCIT चे प्रशिक्षण आणि बरंच काही। याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण टायटल बघू शकता, समाज कल्याणची भन्नाट योजना, लाभार्थ्यांना मिळेल झेरॉक्स मशीन, सायकल, कडबाकुट्टी, ई रिक्षा, MSCIT चे प्रशिक्षण आणि बरंच काही। चला तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे लाभार्थ्यांना यंदा झेरॉक्स मशीन, कडबाकुट्टी, ई रिक्षा, 5 HP चा खुर्शी पंप, शेळी गट म्हणजे 4 शेळ्या आणि 1 बोकड, तर 8वी ते 10वीतील विद्यार्थ्यांना सायकली मिळणार आहे। याशिवाय इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांसाठी टॅली, तर 8वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत MSCIT ची संधी मिळणार आहे। लाभार्थ्यांकडून अर्ज मागवले जात असून ग्रामपंचायतीकडून अर्ज पंचायत समित्यांना येणे अपेक्षित आहे। जिल्ह्यातील 20% मागासवर्गीय तर 5% दिव्यांग लाभार्थ्यांना यंदा समाज कल्याण विभागाकडून विविध साहित्य व योजनांचा लाभ दिला जाणार आहे। SC, ST, VJNT प्रवर्गातील लाभार्थ्यांना समाज कल्याण विभागाकडून योजनांचा लाभ मिळतो। त्यामध्ये 1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले लाभार्थीच या योजनेसाठी अर्ज करू शकतात। या प्रवर्गातील 8वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील 70 कॉम्प्युटर सेंटरवर मोफत MSCIT, तर 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना टॅली करण्याची संधी दिली जाते। त्यासाठी प्रति विद्यार्थी 4,500 ते 4,500 रुपये केंद्र चालकांना दिले जातात। शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्यासाठीचे अर्ज करणे अपेक्षित आहे। तसेच दूर अंतरावरून शाळेला ये-जा करणाऱ्या मुला-मुलींसाठी SC, ST, VJNT प्रवर्गातील फक्त मोफत सायकली देखील दिल्या जाणार आहेत। त्यासाठी ऑक्टोबर पर्यंत अर्ज करावा लागणार आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी समाज कल्याण अधिकारी अमोल जाधव यांच्या नेतृत्वात योजनांची अंमलबजावणी सुरू आहे। दिव्यांगांना यंदा पहिल्यांदाच ई रिक्षा, दिव्यांग लाभार्थ्यांना यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून ई रिक्षा दिल्या जाणार आहेत। त्यासाठी 60 लाख रुपयांचे बजेट असून त्यासंबंधीची निविदा काढण्याची तयारी सुरू झालेली आहे। ज्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे, 40% दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आहे, अशांनाच ई रिक्षाचा लाभ मिळणार आहे। यासाठी ही 1 लाखांच्या वार्षिक उत्पन्नाची अट आहे। 2.5 ते 3 लाखापर्यंत एका ई रिक्षाची किंमत आहे। तसेच SC, ST, VJNT प्रवर्गातील गरजूंना 50,000 रुपयांचे झेरॉक्स मशीन देखील मिळणार आहे। तसेच शेतकऱ्यांना शेळी गट आणि कडबाकुट्टी, विद्युत पंपही मिळणार आहे। मागील 3 वर्षात एकदाही समाज कल्याण विभागाच्या योजनेचा लाभ न घेतलेल्या SC, ST, VJNT या प्रवर्गातील लाभार्थ्यांना वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत शेळी गट मिळतो। त्यात 4 शेळ्या 1 बोकडाचा समावेश असतो आणि त्यासाठी समाज कल्याणकडून 42,000 रुपये दिले जातात। पण संबंधित लाभार्थींनी त्याची खरेदी करून पावती दिल्यास ग्रामसेवक किंवा विस्तार अधिकाऱ्यांकडून पाहणी होते, मग लाभार्थींच्या खात्यात रक्कम वितरित केली जाते। याशिवाय 7/12 उतारा लाईट बिल जोडून अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP चा विद्युत पंप 25,000 रुपये किंमत आहे त्याची, ते देखील दिला जातो। ज्यांच्याकडे जनावरे आहेत त्यांना कडबाकुट्टी पण दिली जाणार आहे। तर मित्रांनो, लवकरात लवकर अर्ज करा। ऑक्टोबर पर्यंत या अर्ज भरण्याची मुदत आहे, त्यामुळे आपण हा अर्ज करू शकता। अशा प्रकारे ही समाज कल्याण योजना आहे, त्याचा आपण लाभ घ्या। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। हा व्हिडिओ इतरत्र शेअर करा, म्हणजे आपल्या मित्रांना या ठिकाणी याचा लाभ मिळेल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे अशाच नवनवीन योजना आपल्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू।